गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, माय बोली सेलिब्रिटी गणेशोत्सवामध्ये काल आपण एका सेलिब्रिटीच्या कुटुंबासोबत गणेशोत्सव साजरा केला होता. आजही आपण एका सेलिब्रिटी कुटुंबासोबत हा गणेशोत्सव साजरा करणार आहोत. पण हे कुटुंब थोडंसं डिफरंट आहे. आता हे कुटुंब नेमकं आहे कोण याची उत्सुकता तुम्हाला लागली असेलच ना. चला, अहो त्यांचा बाप्पा आपली वाट बघतोय. नमस्कार. नमस्कार. वा, खूप छान मूर्त आहे. थँक्यू. मीच आणली, दरवर्षी मीच आणतो. आता एक नेहमीच ठरलेलं आहे, तोच बनवतो आणि आम्हाला कशा पद्धतीची पाहिजे त्याला माहिती आहे आणि सगळ्यांना खूप आवडते मूर्ती. क्या बात आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत मधुकर सबनीस आणि मालती सबनीस यांच्या घरी. आता तुम्ही म्हणाल की हे तर आमचे दिलीप काका आणि वंदनाताई आहेत, हे कुठे आता सबनीस झाले? हे गुपित मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगणार आहे. पण आज मी आलेले आहे सबनीसांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि त्यांच्या या सेलिब्रेशन मध्ये त्यांच्यासोबत हा सण साजरा करायला. तर मालतीताई, मला तुम्हाला आधी विचारायचं आहे, आई आणि भाई असं म्हणतात ना घरात सगळे, मला सांगा की कसं असतं हे सेलिब्रेशन सबनीसांचं? काय काय करता तुम्ही? आमचं वर्षानुवर्षाचं सेलिब्रेशन आहे, म्हणजे कित्येक वर्ष, जवळजवळ मला वाटतं 79 वर्ष झाली असते. 79 वर्ष झाली आमच्या या गणपतीला. आणि मुळात खूप आम्ही पारंपरिक पूजा आणि सगळी ह्याची डेकोरेशन जे आहे ते खूप पारंपरिक करतो. पण त्याचे मॉडर्न पण असल्यामुळे आमचे हे कधी कुर्ता बिर्ता घालत नाही, त्यामुळे त्यांनी वाटत नाही, ह्याच्यात जसं कम्फर्टेबल वाटतं ह्याच्यात पूजा करतात. आणि आमचं कुटुंब पण सगळ्यांना एकत्र आणणार आहे. जसं हा देवबाप्पा सगळ्यांना एकत्र आणणारा गणपती आहे, तसं आमचं कुटुंब पण सबनीस कुटुंब सगळ्यांना एकत्र आणणार आहे. आता हे बघा, पारंपरिकमध्ये म्हटलं ना की आता हे गोव्याहून आणलेली आहे. ही जवळजवळ माझ्या सासूबाईंच्याही सासूबाईंच्या पासूनची या दोन्ही समय आहेत. हे खूप वर्ष आमच्याकडे या वस्तू सगळ्या. आणि ही पैठणी आहे ती माझ्या सासूबाईंच्या लग्नातली पैठणी. क्या बात आहे. हां, त्यामुळे हे असं खूप ट्रॅडिशनल सगळे दिवे वगैरे सुद्धा खूप जुने आहेत, जे आम्ही असे मिळवले, साठवले आणि ते देवाची सजावट मी पारंपरिक केली. म्हणजे असा खूप मॉडर्न टच त्याला दिलेलं नाही. थर्मोकोलचा वापर कुठे नाही आहे. पारंपरिक आमच्याकडे जे जे होतं वर्षानुवर्ष आमच्याकडे जे जपलेलं आहे आणि आम्ही अशा काही क्षणांना ते बाहेर काढतो, ते बाहेर काढून आम्ही डेकोरेशन केले आणि सगळ्यांना खूप आवडते. भाई किती मदत करतात हे सगळं करायला? पॉलिश वगैरे काम पण बाकी मी सांगते मला हिच्या डेकोरेशन, बाकी हे जे पूजा वगैरे ती यांना तशी जमत नाही फारशी, त्यामुळे मी मार्गदर्शन असं मी माझ्याकडून प्रयत्न करतो हिला मदत करायचा. मला थोडंसं असं वाटतंय की इतकं छान डेकोरेशन केलेलं आहे, तर नैवेद्य सुद्धा तितके छान छान बनवत असतील ना आई? हो, बनवते ना, बनवते. लाडू हिने केले. ऍक्च्युली लाडू मी भांडं ना यांच्यासमोर म्हटलं जरा वळा, तर त्यांनी काय केले, चौकोनी लाडू केले. नाही, मी वळताना गोल होते, नंतर ते काही वेळाने ते टेम्परेचरमध्ये फरक पडतो ना, तसे चौकोनी जायचं हिला वाटतं. चौकोनी नव्हतं ते खरे, पण थोडीशी जी काय मदत करता येईल ती करतो मी, आणि लांब राहून जास्त मदत चांगली होते. पण बाप्पाच्या सजावटीत मला आणखीन एक गोष्ट दिसली की बाळकृष्ण सुद्धा मला कुठे कुठे दिसत आहेत. वेगवेगळ्या घंट्या आहेत खूप छान वेगवेगळ्या आकाराच्या. तर हे खूप वर्ष जमवत आलेलं असेल ना? आणि काय होतं, सगळ्यांना माहिती आहे ना आमच्या अनेक वर्षाचा गणपती आहे, त्यामुळे कोणी साधारण अँटिक व्हॅल्यू असलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला देत आल्या आणि त्या सगळ्या मग आम्ही पूजेच्या वेळी या सगळ्या बाहेर काढतो. पारंपरिक करंडे आहेत, हळदी कुंकवाचे, ते खूप वर्षापासूनचे आहेत, पण ते लख करून ठेवतो त्यामुळे ते नवे वाटतात, पण ते आहेत खूप वर्षापूर्वीपासूनचे. हे सगळे समया, हे दिवे, हे दिवे सगळ्यांना आवडते. भाई, तुमची सगळ्यात आवडती गोष्ट कोणती आहे? हीच आवडते. हा दीपस, समया पण आवडतात. हा जो दीपस्तंभ म्हणू शकतो आपण हत्तीवरचा, क्या बात आहे. मूर्तीची सजावट सुद्धा खूप सुंदर आहे. मला वाटतं दागिने खूप हौशीने घातलेले आहेत आणि हे आईंचंच काम असणार आहे. आणि मुद्दाम आम्हाला खूप भरझरी करायला नाही आवडत. आणि एक सांगायचं म्हणजे आता हे जे घातलं ना वस्त्र, ते दरवर्षी आम्ही 10 दिवस दर दिवशी बदलतो. 10 दिवसाचे 10 पितांबरं असतात वेगवेगळ्या रंगाची. तेव्हा आज आणि मूर्ती सजावट सुद्धा हवी तेवढीच आहे, म्हणजे फार असं ओव्हर डेकोरेट असं काही केलेलं नाही. ज्याला प्रत्येकाला काही अर्थ आहे असंच ह्याच्यामध्ये वस्तू ठेवल्या. काय विशेष आहे यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये तुमच्या घरात? सगळे येतात, आमचे नातवंड येतात आणि आमचं कुटुंब खूप मोठं आहे. फॅमिली कट्टाचं जे कुटुंब आहे ते आमची 3 मुलं, 1 मुलगी, जावई
नंतर दोन नातवंड. एक नातू अमेरिकेतून मुद्दाम येतोय. हो. त्यामुळे यावर्षीचा गणपती जास्त आनंदाचा आहे, कारण तो नातू पण सामील होता क्या अमेरिकेतून. बात आहे. मला वाटतं आता पुढल्या वर्षीच्या या डेकोरेशन मध्ये थोडंसं अमेरिकेतल्या काही गोष्टी सुद्धा ऍड कदाचित येतील, काय सांगता येत नाही. किंवा इकडच्या घेऊन जाईल तो तिकडे. तिथे फार अँटिक महत्व मला आहे. काय आवडतं त्याला माहिती आहे, तो बघूया आता काय आणतो ते. वाट बघतोय. आणि नात आमची टीव्ही स्टार आहे सध्या त्याच्यामुळे आम्हाला ओळखतात हल्ली हिचे आजी आजोबा म्हणून. पण अजूनही सबनीसांकडे भाई आणि आईंच्या नावानेच सगळ्या इंडस्ट्रीला ओळखलं जावं. इतकं छान तुम्ही हे जपलेलं आहे. पण मला आणखीन एक प्रश्न भाई तुम्हाला विचारायचा आहे, आरत्या कुणाच्या जास्त पाठ आहेत बरं? माझ्या पाठ आहेत तशा, पण कधी कधी मला जरा बाचकायला होते. ही रोखून माझ्याकडे बघते मी पुस्तक जवळ ठेवतो. जर कुठे अडलो की मग पुस्तकात मी काही करतो. पण बऱ्यापैकी पाठ आहेत, हिलाही पाठ आहे. सगळ्या मुलांचे पण पाठ आहेत. आई तुम्ही दोघं जितके छान आहात तितकाच तुमचा बप्पा सुद्धा सुंदर आहे आणि मला खात्री आहे तितकीच तुमची फॅमिली सुद्धा छान असणार आहे. तर मित्रांनो, इथे घेऊया एक छोटासा ब्रेक. या ब्रेक नंतर आपण भेटणार आहोत सबनीस फॅमिलीतल्या आणखीन काही सदस्यांना. त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत राहा मायबोली सेलिब्रिटी गणेशोत्सव. गणपती बाप्पा मोरया.